पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 4च्या वतीने वर्षावास कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 4 26 गाव ग्रुप इंदापूर विभाग संबोधी विहार समिती तसेच संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास धम्मप्रवचन मालिका कार्यक्रम 23 ऑगस्ट 2026 रोजी बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका उपाध्यक्ष नामदेवराव यांच्या अध्यक्षतेखाली संबोधी विहार इंदापूर येथे मंगलमय वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संबोधी विहार समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांच्या शुभ हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर श्रामणेर नंदजी साळवी यांनी आपल्या मंगलवाणीतून सामुदायिक धम्म पूजा पाठ घेतला। स्वागताध्यक्ष सहसचिव महेंद्र गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मानपूर्वक स्वागत केले। तसेच कार्याध्यक्ष सयाजी मोरे यांनी प्रस्तावना केल्यानंतर धम्म प्रवचनकार सुनील देवरेसर यांनी बौद्ध धम्मातील 10 पारमिता व त्यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शनपर प्रबोधन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मुकेश सपकाळ यांनी केले होते, तर दानशूर व्यक्तिमत्व ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल जाधव यांनी सदर कार्यक्रमाकरिता भोजन दान केले। शेवटी आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष राकेश मोरे यांनी केले। या मंगलमय कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव RD साळवी, प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव, संबोधी विहार समिती अध्यक्ष मधुकर सपकाळ, उपाध्यक्ष प्रकाश कासे, शाखा क्रमांक 1 सचिव विनोद मोरे, सहसचिव प्रकाश मोरे, उपाध्यक्ष संतोष मोरे, शाखा क्रमांक 6 अध्यक्ष निलेश साळवी, सचिव अरविंद मोरे, माजी कोषाध्यक्ष संतोष मोरे, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 4 उपाध्यक्ष अनंत कानडे, उपसभापती गोविंद जाधव, राजेश सपकाळ, सरचिटणीस शुक्रदास मोरे, अजय सपकाळ, खजिनदार राहुल गव्हाणे, संबोधी महिला मंडळ अध्यक्षा रंजना राव, उपाध्यक्ष सुशीला गव्हाणे, पुष्पा लोखंडे, सचिव विशाखा गायकवाड, संजीवनी मोरे, खजिनदार उज्ज्वला साळवी यासह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते। म्हणून तर गव्हाणे काका तुमचं या ठिकाणी उल्लेख झाला, कारण काही लोकांनी ठरवलं असतं बाबा की मला जेवढं जमेल तेवढं मला समाजाला द्यावं लागेल। मग दान या शब्दाचा अर्थ काय होतो? दान या शब्दाचा अर्थ काय होतो तर एकदम सामान्य भाषेमध्ये समजवतो। मी खूप सैद्धांतिक भाषा या ठिकाणी मांडणार नाही, सैद्धांतिक भाषा पण आहे पण सामान्य भाषेमध्ये शिकवतो। माझ्याकडे मुठीभर जे आहे ना तर मुठीपेक्षा जेवढं जास्त आहे ना, मुठीमधलं माझं पण मुठीच्या वरती जेवढं जास्त आहे ना ते इतरांना देतो। नाही कळलं? आता मला मुठभर पाहिजे ना तर मी एवढी मूठ मारली आणि मूठ मारली तर माझ्या मुठीमध्ये जेवढं आलं, माझा उदरनिर्वाह झाला, त्याच्यावरती माझ्याकडे जेवढं आहे ना ते देण्याची जर माझ्यामध्ये क्षमता निर्माण झाली तर माझ्यामध्ये काय आहे? दान पारमिता आहे। आता उदाहरण देऊन सांगतो, बऱ्याचशा महिलांमध्ये ही मानसिकता असते, एखाद्या दिवशी जर चांगली भाजी झाली ना तर शेजारीला ती स्वतःहून चेक पाठवते, कारण ती कुठली पारमिता जपते, कारण ती धम्म जाणणारी काय आहे? महिला आहे। कारण मी हे उदाहरण सुद्धा वारंवार माझ्या मामीचं उदाहरण देत असतो। आपण सर्वजण कोकणातले लोक आहोत ना, कोकणातल्या लोकांना फणस कापताना दरवाजा लावण्याची सवय काय? वरा सर्वांनी त्याला माहितीये फणसाचा वास जाईल, आणि जर प्लेट जर नाही गेली आजूबाजूच्या 2 घरांमध्ये आणि जर नळावर ही पाणी भरायला जर आली तर मग कोकणातल्या बाया अशा बोलतात, फणस कापला दाखवलं नाही। मग जर फणस कापला तर मोठा फणस आपण काय नाही खाऊ शकत, याचा तर माझ्या पोटाची क्षमता किती आहे हे जाणल्यानंतर ज्याला हे कळलं, काय कळलं की बाबा असं जर ठेवलं तर 24 तासानंतर हे कुजून जाईल। मग कुजून जाण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या मुखाला लागलं तर माझ्यामध्ये कुठली आहे? दान पारमिता। तुम्हाला कळतं का नाही मी काय सांगतोय? खूप मोठ्या सैद्धांतिक भाषेमध्ये नका सांगू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।